नमस्कार मंडळी, मी महेंद्र काप आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या कोकणी बटक्या या यूट्यूब चॅनलमध्ये। मित्रांनो, मागची इमारत पाहून आपल्याला समजलं असेल की मी आज कुठे आलो आहे। तर मी आज आलो आहे मुंबई फोर्ट या ठिकाणी। मागे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स आहे। मित्रांनो, जेव्हा मी मुंबईला आलो 2010मध्ये, तेव्हा 3 वर्ष मी याच एरियामध्ये गेलेलो आहे। तर या एरियाशी माझं जवळचं नातं आहे, कारण जेव्हा मुंबईमध्ये कुठे राहण्याचं ठिकाण नव्हतं तर आमची बोरा बाजार फोर्ट या ठिकाणी गावची रूम आहे। तर मी 3 वर्ष तिथेच राहिलो आहे, तेव्हा या एरियाशी माझं खूप जवळचं संबंध आहे। तर आता नवरात्र उत्सव आहे, तर इकडचे काही मित्र आहेत, तर त्यांनी आपल्याला नवरात्र उत्सवानिमित्त देवीच्या पाया वगैरे दर्शनासाठी वगैरे बोलवलं आहे। तर मी आज वेळ काढून इथं आलो आहे, कारण दिवाळीचा सीझन हंगाम आहे। तर ऑफिसमध्ये काम खूप आहे, तर साधारण रविवारीसुद्धा सुट्टी नसते आणि OT असेल तर मग 8 ते 9 वाजेपर्यंत ऑफिस चालू असतं, त्याच्यामुळे कुठे जाता येत नाही। पण आज OT वगैरे ऑफ आहे, तर त्या निमित्ताने मी इकडे आलो। तर आपण आता तिकडे जाणार आहोत, देवीच्या दर्शन वगैरे घेणार आहोत। तर चला। इकडे आपण बघतोय समोरच आपल्याला मुंबई महानगरपालिकेची इमारत दिसते आणि बाजूलाच आपला छत्रपती शिवाजी महाराज स्थानक आहे, टर्मिनल्स आहे। आणि तिथूनच जो चौक आहे, तिथून आपल्याला इकडे हुतात्मा चौककडे जाणारा रस्ता आहे आणि हा इकडे आहे GPOला जाणारा रस्ता। तर इकडे आपल्याला बोरा बाजार स्ट्रीट, मोदी स्ट्रीट आणि बाजार गेट अशा ह्या 3 गल्ल्या आहेत। त्यातले मी बोरा बाजार स्ट्रीट या ठिकाणी राहिलेलो आहे, तर हा एरिया माझ्या ओळखीचा आहे बऱ्यापैकी। तर आपण आता पहिल्यांदा बोरा बाजार या ठिकाणी जात आहोत। आमची रूम आहे गावची, तर ती आता भाड्याने दिलेली आहे, कारण लोकांनी प्रत्येकाने आपल्या स्वतःच्या रूम किंवा भाड्याने हे नवी मुंबई, वाशी किंवा अनेक ठिकाणी इथून स्थलांतरित झालेले आहेत। तर इकडे जास्त कोणी राहत नाही, त्याच्यामुळे इन्कम सोर्स असावा त्यासाठी आमच्या गावच्या मंडळाने ही रूम आमची भाड्याने दिली। तर तिकडे आपण जाणार आहोत। मित्रांनो, ही आहे आपली बोरा बाजार स्ट्रीट, पहिली गल्ली। तर ते आपण आतमध्ये आलो आहे। जवळपास ह्या तिन्ही स्ट्रीट आहेत, बोरा बाजार म्हणा, बाजार गेट म्हणा आणि खाली मोदी स्ट्रीट आहे। तर जवळपास 500 मीटरच्या आसपासच्या ह्या स्ट्रीट आहेत। इथे खूप लोक राहणारे आहेत। खाली आपल्या दुकानंसुद्धा दिसतील, रेसिडेन्शियल आणि कमर्शियल असे दोन्ही चा एरिया इथे आहे। इथे आता मी आलो आहे आमच्या रूमच्या इथे, महाराजा बिल्डिंग। खूप चेंजेस झालेले आहेत खूप वर्षात, इथे येणं जाणं नसतं। हे जे 2 दुकानं आहेत ते आहेत तशीच आहेत बाजूला, आणि इकडे हे आमची गावची रूम महाराजा बिल्डिंगची इकडे आहे। तर इथे साधना स्नॅक्स हे नवीन आलेलं आहे, गुड लक एक स्टेशनरीचे दुकान नवीन आलेलं आहे। ही आमची महाराजा बिल्डिंग, महाराजा बिल्डिंग। हॅलो हॅलो। ही आमची गावची रूम आहे। तर इथे हा ऑफिस झालेला आहे नवीन, आमचा ऑफिस झालेला आहे नवीन। आणि हे आतमध्ये पानवाले आहे तिथे, ते पण पानवाले जुनेच आहेत। आणि इकडे सगळ्यात प्रेस आणि इस्त्रीवाले वगैरे आहेत। मित्रांनो, प्रेसची वगैरे दुकानं आहेत, ती खूप जुनी आहेत। मी 2010ला आलो, त्याच्या आधीपासून आहेत, खूप जुने। हे आमची रूम गावची आता झालेलं आहे नवीन ऑफिस तिथे, तर मला काही जाता येणार नाही आतमध्ये।
आणि शूजचं दुकान आहे, फुटवेअरचं दुकान आहे, हे सुद्धा खूप जुनं आहे इथलं दुकान. आणि बाजूला स्टेशनरीचं दुकान होतं, तिथे आता ज्यूसचं शॉप आलेलं आहे. हे आजी सुद्धा खूप जुनी आहे. मी जेव्हा इकडे राहायचो तिथपासून हे स्वतःचा व्यवसाय करते केलं, तर इथे आपल्याला दिसतं. आणि हे मुंबई बेकरी स्टोअर हे सुद्धा खूप जुनं आहे मित्रांनो. भारतीय मिष्टान हे सुद्धा इथलं खूप जुनं मिष्टान आहे, खूप फेमस आहे इथली मिठाई, बघू शकता. आणि हे हारवाले सुद्धा हे जुनेच आहेत. मित्रांनो, एका बिल्डिंग खाली इथे उभा आहे. या बिल्डिंगचं नाव दाखवल्यावर आमच्या गावातील लोकांना जे व्हिडिओ त्यांना समजेल, त्यांच्या जुन्या आठवणी जाग्या होतील. त्यांनी इथे घालवलेला वेळ त्यांच्या स्मरणात येईल. तर मी आता बिल्डिंगचं नाव दाखवतो. मांग्रो मेन्शन या बिल्डिंगचं नाव आहे. इथे सुद्धा आमच्या गावातील किंवा आजूबाजूच्या गावातील लोकंसुद्धा जे घरकामं करायचे, सुट्टी कामं करायचे, ते सुद्धा इथे राहिलेलं आहेत. त्यांचं अर्ध आयुष्यसुद्धा इथे जे मुंबईमध्ये राहायचे ते इथे सुद्धा राहिलेलं आहेत. बाजूला ते मथुरा मिष्टान तुम्हाला माहितीच आहे. फोर्ट एरिया म्हणा, चर्चगेट एरिया म्हणा, फाउंटन एरिया म्हणा, तिकडे कुलाबा एरिया म्हणा, हे कमर्शियल एरिया आहे. तर इकडे लोक कामासाठी येतात. मित्रांनो, हे बजरंग स्वीट्स हे माझ्या वेळी होतं, म्हणजे हे सुद्धा खूप जुनं दुकान आहे. काही दुकानं आहेत, ही जुनी इथे आहेत. मित्रांनो, हे जैन मंदिर आहे. हे जैन मंदिरसुद्धा इथे जुनं आहे. खूप सुबक नक्षीकाम आतमध्ये केलेलं आहे मंदिराचं. हे मेगा कलेक्शन हे नवीन आहे इथे. तर काही जुनी दुकानं बघायला मिळतात आणि काही जे आहेत ते नवीन शॉप आहेत. मित्रांनो, ही आहे मारुती गल्ली, मारुती लेन. इकडे आतमध्ये आहे ना ज्योती हॉटेल म्हणून आहे. तर खूप फेमस आहे हॉटेल. आम्ही जेव्हा इकडे राहायचो तेव्हा त्या हॉटेलमध्ये जायचो जेवणासाठी वगैरे. जर आम्ही इथे मैदानात खेळायला आलो तर त्या हॉटेलला जेवणासाठी जायचो. तर मित्रांनो, ही आहे आपली बोरा बाजार गल्ली. सहसा इकडे आता जुनी लोक जी होती ती बघायला नाही भेटत. मी होतो तेव्हा होती, तसे जुनी लोक कोण बघायला नाही भेटत. मित्रांनो, हे मेडिकल जैन मेडिकल आहे. हे खूप जुनं आहे इथलं मेडिकल आहे. त्यात तिथे आहे जिजाबाई दाजी मार्ग लेन आहे मध्ये. मित्रांनो, हे किरण ड्रायफ्रूट्स आहे. हे सुद्धा जुनं दुकान आहे इथे. आणि हे समोर दिसतंय आपल्याला कैलाश मेडिकल आहे. मित्रांनो, हे कैलाश मेडिकलसुद्धा आमच्या आधीपासून, म्हणजे मी जेव्हा होतो तिथपासून आहे, म्हणजे त्याच्या आधीपासून इथे आहे. हे सुद्धा खूप जुनं आहे इथे. मित्रांनो, तर आता मी उभा आहे बाजारगट या स्ट्रीटमध्ये. इकडे गुरु सिंध व्हेज रेस्टॉरंट दिसतं आहे, हे जुनं आहे इथलं. आणि समोरच पंचमपुरीवाला, हे खूप फेमस या फोर्ट एरियामधलं आहे इथे. इथली पुरी खूप फेमस आहे. खूप मोठे लोक इथून खाऊन गेलेले आहेत. खूप मोठं नाव आहे या पंचमपुरी वाल्याचं. तर समोरच आपल्याला दुकान दिसतंय. आता आपण जातोय बाजारगेटमध्ये, जिथे फोर्टचा राजा हे नवरात्रोत्सव मंडळ आहे. फोर्टचा राजा हे मंडळ आहे. तिथे एक देवी असते आणि एक पुढे फोर्टचा चिंतामणी यांचीसुद्धा एक नवरात्रोत्सव मंडळाची देवी असते. तर आता आपण तिकडे जातो. इकडे आपल्याला दिसते मथुरा डेअरी. मित्रांनो, हे खूप फेमस आहे. आणि इथे जोशी टी, हे जुने खूप आहेत दुकाने. मथुरा डेअरी तर खूपच फेमस आहे इथली मिठाई. खूपच गर्दी असते इथे दिवाळीच्या टायमात तर बघूच नाही. बाकी खूप सारी दुकानं शॉप्स हे नवीन आहेत. नवीन इकडे बघायला मिळतं आहे खूप महिन्याने, खूप वर्षांनी आल्यानंतर. तर आता आपण जातो फोर्टच्या राजाच्या इथे देवी बसलेली आहे. मित्रांनो, फोर्टचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ आहे. इथे फोर्टचा राजा खूप मोठी मूर्ती असते, इथे डेकोरेशन असतं. जुनं मंडळ आहे हे मुंबईमधलं.
गणपती बाप्पा हरे माता की ओम सुखकर्ता तर मित्रांनो, आज आपण गेलो होतो फोर्टमध्ये, फोर्टचे देवीचं दर्शन घेण्यासाठी. मित्रांनी बोलवलं होतं, पण मित्र कामानिमित्त बाहेर होते, कॉल केला होता. त्याच्यामुळे मी फोर्टमध्ये खूप महिन्यांनी आणि वर्षांनी बऱ्या 1-2 वर्षांनी तिकडे गेलो होतो. तर मोह आवरला नाही आणि बऱ्यापैकी एरिया तिकडचा मी फिरून आलो. तर मी फोर्टमध्ये बोराबाजार स्ट्रीटमध्ये महाराजा बिल्डिंगमध्ये राहिलेलो आहे 3 वर्ष. जेव्हा मुंबईमध्ये आलो 2010ला, तर 2010 ते 2013-14पर्यंत मी तिकडे वास्तव्याला होतो. तर बऱ्यापैकी त्या एरियाशी माझा संबंध आहे, मी आधी सांगितलेला आहे. तर खूप महिन्यांनी वर्षांनी गेल्यावर खूप बदल झालेले जाणवले. असं वाटलं की कुठल्या एखाद्या नवीन शहरामध्ये वगैरे आलो आहे की काय, असंच वाटत होतं. तर मित्रांनो, मित्र हे भेटले नाही, पण तिथल्या बाजार गेट आणि इतर ठिकाणच्या 2 ते 3 देवीं ह्या दर्शन घेऊन मी आलेलो आहे. एक इच्छापूर्ती गणेश, फोर्टचा इच्छापूर्ती गणेश इथली एक देवी होती, एक फोर्टचा राजा इथली एक देवी होती, आणि एक बाजार गेटमध्ये फोर्टची आई, अशा ह्या 3 देवींचे मी दर्शन घेऊन आलेलो आहे. तर खूप दिवसानंतर गेल्यावर खूप छान वाटलं. तिकडं बरेच बदल जाणवले, कारण काही आम्ही तिथे होतो तर काही दुकानं ही जुनी होती, ती काही नवीन झालेली आहेत. आमची गावची रूमसुद्धा ही तिकडे कोणी राहत नाही, त्याच्यामुळे भाड्याने दिलेले आहे, हे आपण व्हिडिओमध्ये पाहिलंच. तर मित्रांनो, ही व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे.
तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या कोकणी भटक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, तुम्ही काळजी घ्या आणि मी व्हिडिओ इथंच थांबतो. चला, धन्यवाद.